अश्रूंची झाली फुले कट्यार झालं, मग हे विच्छा झालं. मग तुमच्या म्हणजे आयुष्यातल्या जे दोन मोठ्या गोष्टी मला ज्या दिसतात, ते एक तुम्ही पुलंच्या बरोबरचं, पुलं सुनीताबाईंच्या बरोबरचं तुमचं काम वटवट, आणि दुसरीकडं गुंतता हृदय हे, महानंदा वगैरे हे. आता वटवट मध्ये तर म्युझिक पुलंचंच होतं. हो. त्याच्यात सुद्धा लावणी होती मला, कारण एक डुएट होतं मला पुलंच्या बरोबर, त्यांच्याबरोबर गायचं. आणि पुलंनी माझं चन्नक्का बघितली होती. तो म्हणजे त्या दिवशी मी चन्नक्काचा रोल, नंतर मी सुनंदा दातार केली, पण मग चन्नक्काचे पण मी काही प्रयोग केले. तर भाईंचं रात्री नाटक होतं आणि ते त्यांचे सुनीताबाई विंगेतून उभे, पुण्यातच बालगंधर्वला, तिथंच मला सुनीताबाई म्हणतात, आम्ही तिथंच ठरवलं की या मुलीला कुठेतरी आपण घ्यायचं, आपण कुठेतरी घ्यायचं. म्हणजे वटवटमध्ये मला घेतलं त्याने. आणि मग मला सगळ्या अटी सांगितल्या की आम्ही नाव घालत नाही आणि फक्त भाईचं नाव असतं. वटवट वटवट सादर करते पु ल देशपांडे. मी सगळ्या तयार झाले. मला पंडित म्हणाले, जा कर, भाईबरोबर काम कर तू, त्याचा एक वेगळा ऑडियन्स आहे, त्याचं एक सगळं महाराष्ट्र. आणि म्हणून मग मी भाईंच्या बरोबर हो म्हटलं, काम केलं. बाकी अटी काय होत्या? अटी म्हणजे नाव आम्ही फक्त अनाऊन्स करणार. अच्छा. पेपरला नाव नाही येणार तुमचं. काम जरी केले, वेगवेगळे रोल केले मी, वेगवेगळे, त्यांचं ते ह्याच्यासारखं असं रिव्ह्यू टाईप ना हो, एकच कथा नाहीये त्यांची, ते वेगवेगळे असायचं त्याच्यामध्ये. आकाशवाणी मुंबई वटवट केंद्र म्हणून होतं, दिवसभर वटवट असतं आकाशवाणी केंद्र, त्याच्यावर मी होते. आणि बाईंच्या बरोबर खूप सुंदर मी एन्जॉय केलं वटवट. मी खूप त्याची कॅसेट पण आहे, आलूकरांची कॅसेट आहे त्याची. आणि मग मला एक लावणी शिकवली. 3 म्हातारे असतात आणि ही कॉलेजची मुलगी ही गायला आलेली असते, तिचा आकाशवाणीवर कार्यक्रम असतो. हे 3 म्हातारे तिच्या मागे लागतात. तिच्या मागे मी तरुण दाखवली, मुलगी तरुणच होते मी तेव्हा. आणि मेला म्हातारा करतोय लाडी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी. पिकल्या पानाला, हे भाईनी शिकवलं, पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी आणि भाई शिकवायचे. किती भाग्यवान ना मी. शिरवाडकरांच्या नाटकात काम करणं, त्यांनी लिहिलेले जे शब्द आहेत